झी 24 तास एक पाऊल पुढे. मनोज जगन्नाथराव इंगोले मान्सून भेटी या व्हेरायटीत एकच आहे का पहिला फ्लाईट झाल्यानंतर 10 ते 12 क्विंटलचं ॲव्हरेज दिल्यानंतर शेवटचा जे 2-3 किंवा 4 क्विंटल आरामात देते. पात्या बोंड हे चालू राहते, हिरवटपणा पुन्हा येते आणि बोंड वजनदार बोंड असल्यामुळे आणि बाकी लालवटपणा कमी असल्यामुळे हे वाण चांगलं वाटतं. इतर वाणापेक्षा हिचं डबल येण्याचे चान्सेस भरपूर राहते. खात पाणी हे जे दिलं तर डबल उत्पन्न होते. फक्त हेच वाण वापरतो त्याच्यामुळं ह्याची क्वालिटी चांगली राहते, त्याच्यामुळे दुसऱ्या वाणाचा काही अनुभव घेत नाही आपण. पाती सिरीजप्रमाणे पाती राहते, शेंड्यापर्यंत भरपूर कमीत कमी 10 ते 15 बोंड शेंड्यावर राहते. बरेच लोक इथून पाहून गेले काही पराठी व्हेरायटी म्हणजे शेंडे जवळजवळ खूप शेंडे असे घोसा आल्यावानी आहे. तर बरेच लोकांचा असा अनुभव पडला का याच्या रोग आला म्हणून. काही लोकांना इथे येऊन पाहिलं तर त्यांना सांगितलं का बाई या पराठीचीच क्वालिटी अशी आहे, काही शेवटपर्यंत शेंड्यावर जरी 10 ते 20 बोंड तयार करू शकते अशी व्हेरायटी आहे. नमस्कार जी, माझा परिचय, माझं पूर्ण नाव संजय बापूराव जेनुरकर. हे यशोदा कंपनीचं मार्गो मान्सून व्हेरायटी 2 व्हेरायटी आहे. 5-5 पॉकेट लावले आहे मी. 3-4 वर्षापासून मी हे व्हेरायटी लावत आहो साहेब. मला चांगलं उत्पन्न वाटलं म्हणून यावर्षी मी 5 पाकिट वाढवले, जवळपास 10 पाकिट लावले. तर मी तेवढं लक्ष नव्हतं देत. या वेळेस मी पाकिट जास्त असल्याच्याने मी जास्त लक्ष दिलं तर उत्पन्न छान आहे, समाधानकारक आहे. त्याच्या मुख्य 4-5 फांद्या असते साहेब आणि फळफांद्या 20-25 असते. त्या फळफांद्याला 4-5 प्रत्येक फांदीला बोंड असते. तिच्यात रोग प्रतिकार शक्ती आहे साहेब, बहुतेक रोग येत नाही तिच्यावर. उत्पन्न एकरी 20-22 क्विंटल यायला पाहिजे. नमस्कार, प्रकाश गणेशराव राऊत. 4 पॅकेट लावले, 2 मार्गोचे लावले आहेत, 2 मान्सूनचे लावले आहेत. पराठी तर चांगली वाटते मला, मागच्या वर्षीपेक्षा चांगलीच आहे एकदमच. हां, आणि हिला बोंड म्हणजे जवळजवळ एका फांदीला 9-10 बोंड आहेत. मुख्य फांद्या 4 आहे आणि अशा फांद्या जवळजवळ 10 ते 15पर्यंत आहेत. उत्पन्न जवळजवळ या पराठीचं 18 ते 20च्या दरम्यान तर हवंच. बाकीच्या जातीपेक्षा एकदम ही जात आम्हाला आवडली. विशेष म्हणजे याच्या रोगरेख कमी आलेली आहे, रोग आला नसल्यासारखाच आहे तो. झी 24 तास एक पाऊल पुढे.